श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि उद्या 24 ऑगस्ट वार सोमवार उद्याच्या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार. त्यासोबतच या दिवशी पवित्र अशी एकादशी देखील आलेली आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी आणि हा अतिशय अत्यंत दुर्मिळ योग दुसऱ्या श्रावणी सोमवारी जुळून आलेला आहे. याच दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा, आपण व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आपल्याला शिव मंदिरामधून एक वस्तू जी आहे ना, तर ती घरी घेऊन यायची आहे. ही वस्तू घरी आणल्यामुळे तुमच्यावरती कितीही कर्ज असेल किंवा कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला मदत होईल. त्याचप्रमाणे योग्य तो मार्ग जो आहे तर तो तुम्हाला मिळेल. तसेच तुमचे जे काही पैसा येण्याचे मार्ग आहेत बंद झालेले, तर ते देखील खुले होतील. तर त्याचप्रमाणे घरामध्ये जो काही पैसा येतोय तर तो आलेला पैसा हा घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकायला सुरुवात होईल. यासारख्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच देवादिदेव महादेवांच्या कृपेने दूर होऊन जातील. कुटुंबातील सर्व व्यक्तींची प्रगती होईल, घराची भरभराट होईल. तर मग अशी शिव मंदिरामधून नेमकी आपल्याला कोणती वस्तू आणायची आहे, त्याचप्रमाणे घरी ही वस्तू घरी आणल्यानंतर या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, अशी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप देखील देत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 24 ऑगस्ट वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे. या एकादशीला भागवत एकादशी असं देखील म्हटलं जातं. यामुळे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद जी आहे तर ती आवर्जून आपल्याला टाकायची आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा नदीचं पाणी जे आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे. यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान झाल्यावरती आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची. या दिवशी सोमवार आहे, एकादशी आहे, त्यामुळे भगवान श्री हरी विष्णुदेवांच्या मूर्तीवरती किंवा भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे, मूर्ती असेल तर मात्र अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती आपल्याला किंवा फोटो असेल तर मग देवघरामध्ये विराजमान करायचं आहे. देवादिदेव महादेवांना सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून अभिषेक करायचा आहे. त्यांना ज्या काय वस्तू प्रिय आहे, जसं की भस्म असेल, चंदन असेल, लाल चंदन, पिवळं चंदन, ह्या वस्तू, अष्टगंध आपल्याला त्यांना लावायचं आहे, अर्पण करायचं आहे. यानंतर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची, तुळशीपत्र, मंजिरी जी आहे तर ती देखील अर्पण करायची. शिवलिंगावरती अभिषेक करून घ्यायचा सांगितल्याप्रमाणे. महादेवांना पांढरी फुलं अतिशय अत्यंत प्रिय असतात, तर पांढरी फुलं अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे धोत्र्याचं फूल, आकड्याचं फूल जे आहे तर ते देखील अर्पण करायचं आहे. भस्म देवादिदेव महादेवांना लावायचं आहे. विधिवत पूजन करून घ्यायचं. यानंतर देवघरामध्ये छानसा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, तेलाचा दिवा लावायचा आणि धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला घरामध्ये वातावरण जे आहे तर अगदी प्रसन्नमय करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. बघा, आपल्यावरती खूप कर्ज झालेलं असेल, कर्ज फिटण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकतात. खूप कष्ट मेहनत करतो जीवनामध्ये, तरी देखील आपल्या घरामध्ये म्हणावा तसा पैसा येत नसेल, घरामध्ये पैशाला पैसा हा लागत नसेल, फक्त आपण नुसतं राबराब राबतोय, काबाड कष्ट मेहनतच करतोय, आपली प्रगती कुठेतरी रखडलेली आहे, होत नसेल, त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सोमवारच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे. आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा लोटा भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, जल घ्यायचं आहे. यानंतर त्या पाण्यामध्ये चिमूटभर
काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे. एक चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करायची आहे. यानंतर आपल्याला 3 पानाचं बेलपत्र घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची फुलं घ्यायची आहे. यासोबतच धोत्र्याचं फळ किंवा फूल जे आहे तर हे सुद्धा घ्यायचं आहे. देवादिदेव महादेवांना नैवेद्यासाठी दूध साखर किंवा खडी साखर किंवा पेढा तुम्हाला जे काही तुमच्या याच्यानुसार घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला साजरं संगीत पूजेचं ताट जे आहे तर ते तयार करायचं. देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं. बघा आपण म्हणतो की शिवामूठ जी आहे तर ती प्रत्येक सोमवारची वेगवेगळी असते. शिवामूठ ही जी आहे तर या दिवशी तिळाची आलेली आहे. मग अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की काळे तीळ अर्पण करावेत की पांढरे तीळ अर्पण करावे. नेमकं सर्वांना हाच प्रश्न पडतोय. आपण शिवामूठ अर्पण करतो म्हणजे ते एक आपल्याकडून एक प्रकारचं दान केलं जातं ना. आणि ते दान कोण बघा नेहमी चांगल्या वस्तूचं करावं. म्हणजे वस्तू ज्या आहेत तर त्या दानामध्ये कधीही देऊ नये. त्यामुळे आपण आवर्जून उद्याच्या दिवशी पांढऱ्या तिळाची शिवमूठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची. आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं. मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला सर्वप्रथम देवादिदेव महादेवांना नमस्कार करायचा आणि इथून पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे मग पूजेची. तर स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा. बघा जी आपण बेलपत्र आणलेली आहे सोबत ती आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. तुमच्याकडे जर कुठलंही अत्तर असेल सुगंधी तर ते शिवलिंगाला आवर्जून लावा. यानंतर तुम्हाला देवादिदेव महादेवांना भस्म लावायचं आहे. पिवळं चंदन, लाल चंदन किंवा अष्टगंध लावायचा आहे. माता पार्वतीचं पूजन करायचं आहे. शिवलिंगामध्ये देवादिदेव महादेवांचा सर्व परिवार असतो. गणपती बाप्पा असतात, कार्तिकेय असतात, अशोक सुंदरी असते. असं तुम्हाला सर्वांचं पूजन करायचं आहे. यानंतर तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं आपण जे काय पूजेचं साहित्य आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे. बघा बेलफळ या दिवशी अर्पण करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. आणि पौराणिक मान्यतेनुसार बघा बेलफळ आपण जे आहे तर ते बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं देखील मानलं जातं. म्हणूनच आपल्याला हे जे बेलफळ आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता या दिवशी जर शिवलिंगावरती दुसऱ्या कोण्या व्यक्तीने बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ जे आहे तर तुम्हाला घरी आणायचं आहे. आणि तुम्ही नेलेलं बेलफळ तिथे शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं. शिवलिंगावरती अगोदर कोणी बेलफळ अर्पण केलेलं नसेल तर मग तुम्ही नेलेलं जे आहे बेलफळ तर ते तुम्ही परत घरी येताना घरी घेऊन यायचं आहे. मंदिरामध्ये बसून तुम्हाला तिथेच तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा किमान जप करायचा आहे. बेलफळ घरी आणताना आपली जी पण काही इच्छा आहे, अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी देवादिदेव महादेवांना प्रार्थना देखील करायची आहे. आणि येताना आपल्याला बेलफळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. आता बेलफळ जर काही कारणास्तव नाहीच मिळालं तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेम याच पद्धतीने धोत्र्याचं फळ जे आहे तर धोत्र्याचं फळ अर्पण करतातच सोमवारी आणि एरवी देखील श्रावण महिन्यामध्ये. तर तुम्हाला ते धोत्र्याचं फळ आणलं तरी देखील चालणार आहे. ते फळ घरी घेऊन यायचं आहे. आता घरी आणल्यानंतर तुम्हाला हे धोत्र्याचं फळ असेल किंवा बेलफळ असेल तर आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता एक संपूर्ण महिनाभर श्रावण महिना जो आहे तो संपेपर्यंत तुम्हाला हे बेलफळ जे आहे तर आपल्या घरामध्ये एखाद्या वाटीमध्ये ठेवायचं आहे किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा, पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा. नंतर श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर हे जे बेलफळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे. यानंतर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी किंवा काही बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असेल, काही दोष लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी अतिशय साधा, सोपा परंतु अतिशय प्रभावशाली असा उपाय करू शकता. शिवलिंगावरती आपल्याला 21 अखंड तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहे. ते कशा पद्धतीने अर्पण करायचे बघा. मोजून आपल्याला 21 तीळ जे आहेत तर ते पांढऱ्या रंगाचे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे. प्रत्येक तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला पठण करायचा आहे. आणि हा तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला 21 वेळा कमलात्मक मंत्र पठण करायचं आहे. आणि करून झाल्यावरती
तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. तुमच्या घरामध्ये असणारी जी काय गरिबी आहे, दरिद्रता आहे, इडापिडा असेल, शत्रूंचा त्रास असेल किंवा नजरबाधेचा त्रास असेल, तुमच्या घराला कोणी नजर लावलेली असेल, तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला देवादिदेव महादेवांकडे मनापासून प्रार्थना करायची आहे. असे दोन्ही जे उपाय आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचे आहे. उद्या दुसरा श्रावणी सोमवार करता येणार आहे किंवा जर श्रावणी सोमवारी काही अडचण तुम्हाला आली असेल, जसं की पिरियड्स असेल, सुतक असेल, तर मग अशा वेळी तुम्ही पुढच्या श्रावणी सोमवारी हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती आवर्जून एक बेलपत्र घ्यायचं आहे. बेलपत्रावरती तुम्हाला पिवळं चंदन जे आहे तर ते तुम्हाला त्या पिवळ्या चंदनाने टिका लावायचा आहे तिन्ही पानावरती आणि हे बेलपत्र तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करत करत तुम्हाला हे पान जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे तीनही उपाय तुम्ही करून बघा. उपाय अगदी अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. शिव महापुराणातील उपाय आहेत हे. नक्की मनापासून करून बघा. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये बदल झालेला तुम्हाला अगदी काही दिवसामध्ये सुरुवात व्हायला लागेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने उपाय नक्की करून बघा. मनापासून करा, श्रद्धेने करा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस त्याचं फळ जे आहे सेवेचं, उपायांचं, तर ते तुम्हाला प्राप्त होणारच आहे. तर माझी आजची जी काही छोटीशी सेवा आहे, तर ती झालेली सेवा देवादिदेव महादेवांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.